नमस्कार. एमसेन न्यूजच्या निवडणुकीचा रणसंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज पुन्हा आपण सिल्लोड तालुक्यात आहोत आणि सिल्लोड तालुक्यातील किराळा जिल्हा परिषद गटामध्ये आपण आहोत. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवार सौ कल्पनाताई ठगणराव भागवत आणि ठगणरावजी भागवत आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्यासोबत विविध विषयांवरती चर्चा करणार आहोत. तुम्हा दोघांचंही एमसेन न्यूजमध्ये खूप खूप स्वागत. सर, पहिला प्रश्न मी तुम्हाला प्रामुख्याने विचारतो की तिकिटाचा गोंधळ सुरू होता, तुम्हाला उमेदवारी जाहीर झाली, पक्षाने तुमच्यावरती मोठी जबाबदारी दिली, पहिली प्रतिक्रिया काय असणार? मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एकनिष्ठ कार्यकर्ता असून सन्माननीय आमचे नेते अजितदादा पवार यांचा मी पारिवारिक सदस्य होतो. त्यामुळे मला केरळ गटामध्ये उमेदवारी घेण्यासाठी काही कोणाच्या घरी जावं लागलं नाही किंवा तिकिटात कुठल्याही प्रकारची शंका नसल्यामुळं आम्ही 3 महिन्यापासून या सर्कलमध्ये कामाला लागलो होतो. मी सतत सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यात जनतेची सेवा करत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची धुरा स्वतः मी इथंच सिल्लोड आणि सोयगाव तालुक्याचे मी सांभाळतो. आमचे धडाडीचे जिल्हा अध्यक्ष सतीश भाऊ चव्हाण यांचा माझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे. त्यांचा विश्वास असल्यामुळे सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा 1 नंबरचा पक्ष कसा होईल यासाठी त्यांनी माझ्यावर जिम्मेदारी टाकली होती व त्या जिम्मेदारीला कुठल्याही प्रकारे जनता जनार्दन तडा जाऊ देणार नाही आणि मतदान रूपी ह्या गटामध्ये आम्हाला तिन्ही उमेदवाराला अशा प्रचंड बहुमतांना विजय करण असा मला 100% विश्वास आहे. नक्कीच ताई, मागच्या काही दिवसांपासून तुम्ही गटामध्ये विविध गावांमध्ये जात आहेत, प्रामुख्याने काय समस्या जाणवतात? प्रामुख्याने रस्ते, पाण्याची, ड्रेनेज लाईन, अशा बऱ्याच समस्या जाणवतात. बर, काही वेळेला काय होतं की आपण मतदारांकडे मत मागायला जातो, तर मतदार आपल्याकडे काही मागतात का? मग मतदार मागतात ना, आम्हाला पाणी नाही, आम्हाला रस्त्याची सुविधा नाही, अशा बऱ्याच गोष्टी त्यांच्या ते सांगतात आम्हाला की आम्हाला या गोष्टीची गरज आहे. बर सर, तुम्हाला प्रश्न विचारतो की उमेदवारी जाहीर झाली, आपल्याला जिल्हा परिषद गटामध्ये कुठले कामं करायची? बारामती सारख्या आमचे नेते यांना मी आमचे नेते सन्माननीय अत्यंत कर्तबगार एकनिष्ठ एक शब्दाचे पावबंद असे अजितदादा हे गेल्यामुळे माझ्यावर आघात कोसळला. पहिले मी त्यांना माझ्या वतीने आमच्या पंचायत समितीच्या गणातील उमेदवार कमल विकास पांढरे व गणेश पाखरे यांच्या वतीने व सिल्लोड सोयगाव राष्ट्रवादीच्या वतीने व तमाम जनतेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आपल्या मतदारसंघामध्ये कुठल्याही पक्षाने असा विचार केलेला नाही, विकासही केलेला नाही, मतदानाचा आणि जनतेचा विचारही केलेला नाही, काम कशा पद्धतीने केलं पाहिजे. मी प्रत्येक ठिकाणी एकच आवाहन करतो की मला 1 वर्ष जिल्हा परिषद सदस्य ठेवा आणि 1 वर्षाच्या नंतर माझा राजीनामा घ्या. याचं कारण असं आहे, एकाच वर्षात मी अजितदादाच्या बारामतीत असो, पिंपरी चिंचवड मध्ये असो, ज्याप्रमाणे रस्ते, शाळा, वाडी वस्त्यापर्यंत झालेले डांबरीकरणाचे रस्ते, तसे रस्ते आता या सर्कलमध्ये करून देईल असं मी जनतेपुढं प्रत्येक ठिकाणी आवाहन करतो. हे माझं विजन आहे आणि हे विजन मी पूर्ण करेन. नक्कीच. पक्षाच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याकडे कुठले कुठले पद होते आणि त्या माध्यमातून आपण कोणते कामं केले? मी ग्रामपंचायत सरपंचापासून मार्केट कमिटीचा उपसभापती, पंचायत समिती सदस्य असल्यामुळं मी निस्वार्थपणे जनतेची सेवा केली. आम्ही सिल्लोड
तालुक्यामध्ये MREGच्या 1700 विहिरी दिल्या. हं, आमच्या आता गट वेगळा झाल्यामुळे मी तालुक्यात पूर्णपणे बऱ्याच ठिकाणी रस्ते सन्मान्य अजितदादा पवार यांच्या आशीर्वादाने काही ठिकाणी डांबरीकरण रस्ते हे केले. आणि मी सामाजिक उपक्रमातून बऱ्याच गावा वस्त्यामध्ये रस्ते पुलाची कामं हे मी स्वतः केलेले आहे. त्यामुळे जनतेचा पूर्णपणे विश्वास माझ्यावर आहे. बर, तुम्ही ज्या वेळेला फिरतायत मतदारसंघात तुम्हाला काय प्रामुख्याने समस्या जाणवत असतात? असं बघितलं तर 15 वर्ष जे जिल्हा परिषद सदस्य राहिले त्यांनी कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही. कुठल्याही वाडीवर जायला किंवा बऱ्याच गावात जायला रस्ते पहिले रस्ते नाही. रस्ता हा शेतकऱ्याची प्रत्येक गावातली एक ही रक्तवाहिनीच असते. आणि ही सगळ्यात मोठी पहिला समस्या रस्त्याचा आहे, नंतर पिण्याच्या पाण्याचा आहे, नंतर शाळेचा आहे. अशा अशा सांगितल्या तर अशा भरपूर समस्या या मतदार आम्हाला दाखवतात. आम्ही वाड्या वस्त्यावर फिरत असल्यामुळं आम्हाला ते प्रामुख्यानं जाणवतं की हे इतक्या मोठ्या भयान समस्या असताना लोकांनी का बरं यांना 15 वर्ष सत्तेवर ठेवलं हेच कळत नाही. राहिला प्रश्न माझ्या प्रतिस्पर्धी जे उमेदवार आहे त्यांचं मला कुठल्याही प्रकारे असं आव्हान नाही की ते मला काही आव्हान करू शकता. कारण मी हा विकासाच्या मुद्द्यावर व सर्व जाती धर्माच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवत आहे. मी जातीपातीचं राजकारण करत नसल्यामुळे अत्यंत सद्बुद्धीने सर्व समाज बांधवांना घेऊन एकत्रित करून ही निवडणूक लढवत आहे. नक्कीच. आता तुम्ही रस्ते, पाणी किंवा अशा आरोग्याच्या वगैरे सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध योजना आहेत, ज्या अनेक विभाग आहेत, त्या आतापर्यंतही बऱ्याच खेड्यापाड्यामध्ये पोहोचत नाही. आणि ज्यांच्यापर्यंत पोहोचले त्यांचे पण बरेच प्रश्न अजून म्हणजे बिल अडकलेले असतात, कधी फाईल मंजूर होण्यासाठी अडचणी असतात. यासाठी अशा काही समस्या नागरिक मांडतात का तुमच्या? खरं जर हा तुम्ही फार महत्वाचा मुद्दा उपस्थित केला. असा कुठलाही कार्यकर्ता असा आम्हाला भेटला नाही की जिल्हा परिषद काय असते आणि ते आम्हाला दाखवली की जिल्हा परिषदेच्या ज्या स्कीम आहे या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्याच नाही. या अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे. प्रत्येक जण म्हणतो की जो एक लिमिटेड एखादा गावातला कार्यकर्ता असतो त्यालाच ती स्कीम मिळाली, पण सर्वसामान्य जनतेला ती स्कीम मिळालेली नाही. जिल्हा परिषद मधून काय काय मिळतं ही जनतेच्या नाही ह्या लोकांनी कळू पण दिलं नाही. सर, अशा कुठल्या योजना आहेत जिल्हा परिषद मध्ये की त्या तुम्हाला नागरिकांपर्यंत पोहोचवायच्या? निस्वार्थपणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधून मिळणाऱ्या विहिरी, गाय गोटे, पंचायत समितीतून मिळणाऱ्या प्रत्येक सुविधा असो, सिलाई मशीन असो, प्रत्येकाला प्रत्येकाच्या खऱ्या लाभार्थ्याला मिळाली पाहिजे. प्रत्येकाचं कल्याण झालं पाहिजे, प्रत्येकापर्यंत ती गोष्ट पोहोचली पाहिजे. हा आमचा सचोटीनं प्रयत्न राहील. ताई, मुलाखतीच्या शेवटाकडे जातोय. तुम्हाला दोघांनाही प्रश्न विचारायचा. पहिले तुम्हाला विचारतो की नागरिकांना, मतदारांना काय आव्हान करशाल? नागरिकांना मला विजयी करा. आणि मी आवाहन करते की मी सर्व समस्या सोडून जाईल. नक्कीच. सर, तुम्ही काय आव्हान करशाल नागरिकांना? मी सिल्लोड तालुक्यात प्रत्येक वेळेस सर्वसामान्याचा नेता म्हणून माझा परिचय आहे. मी मतदानाने एवढंच आवाहन करेन की मी कुठल्याही जाती धर्माचं, कुठल्याही अशा ज्या वादग्रस्त गोष्टी होईल अशात मी कधीही पडलेलो नाही. त्यामुळे मी मतदारांना आव्हान करतो की आपल्या सर्कलचा, आपल्या गटाचा जर विकास करायचा असेल तर मायबाप जनतेने घड्याळ या निशाणीवर प्रचंड बहुमताने मला निवडून द्यावे आणि मला जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी, एवढं मी प्रामुख्याने सांगतो. नक्कीच. आपण केराळा जिल्हा परिषद गटामध्ये आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार कल्पनाताई ठगणराव भागवत आणि
छगनरावजी भागवत आपल्यासोबत आहे. विविध विषयांवर आपण त्यांच्यासोबत चर्चा केली. त्यांनीही अपेक्षित आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जे जे प्रयत्न करता येईल अशीच उत्तरे दिली. तुम्ही दोघांनीही MC न्यूजला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. या बरोबरच आपण पुन्हा भेटूया एका नवीन उमेदवार सोबत. तोपर्यंत नमस्कार.